हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण आशाजी भोसले यांचा संपूर्ण जीवनपट बघणार आहोत. तर बघा, MPSC राज्यसेवा आणि तसेच कंबाईन परीक्षेमध्ये एक्झामच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा पहिल्या महिन्यामध्ये ज्या निधन वार्ता घडतात त्यावर MPSCमध्ये हमखास प्रश्न येतो. त्यामुळे हे लेक्चर तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. तर बघा, चिरतरुण आवाजाच्या अजरामर गारुडाची गोष्ट. आता यामध्ये आपण आशा भोसले यांचा संपूर्ण जीवनपट कव्हर करणार आहोत. तर बघा, 1933मध्ये 8 सप्टेंबर रोजी सांगलीत मंगेशकर कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. संगीतमय वातावरणामध्ये त्यांचे बालपण गेले. त्यानंतर 1942 साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी कामासाठी बहिणीसोबत म्हणजे लताजी मंगेशकर यांच्यासोबत पुण्यावरून मुंबईला स्थलांतर केले. 1943मध्ये वयाच्या 10व्या वर्षी माझा बाळ या मराठी चित्रपटामध्ये चला चला नव बाळा हे पहिले गाणे गायले. म्हणजे त्यांचे पहिले गाणे जे होते ते मराठीत होते. तसेच ते त्यांनी 10व्या वर्षी गायले आणि त्या चित्रपटाचं नाव होतं माझा बाळ. हे संपूर्ण इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, 1948 साली चुनरिया चित्रपटातील साबन आया या गाण्यावर त्यांनी हिंदी पार्श्वगायनामध्ये पदार्पण केलं. म्हणजेच मराठी चित्रपटामध्ये 10व्या वर्षी म्हणजे पहिले गाणे मराठी चित्रपटात होते, तर हिंदी चित्रपटामध्ये पहिले गाणे त्यांचे सावन आया होते आणि त्या चित्रपटाचं नाव चुनरिया होतं. त्यानंतर 1949मध्ये कुटुंबाचा विरोध पत्करून 16व्या वर्षी घरातून पळून गणपतराव भोसले यांच्याशी त्यांनी विवाह केला. म्हणजे त्यांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. वयाच्या कितव्या वर्षी? 16व्या वर्षी गणपतराव भोसले यांच्याशी विवाह झाला होता. त्यानंतर बघा, 1960 मानसिक आणि शारीरिक छळानंतर पहिल्या पतीशी घटस्फोट घेतला. त्यांचा पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला. कधी? 1960मध्ये. ह्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे गरजेचे नाही, परंतु पहिले दोन प्रश्न मराठी चित्रपटामध्ये पहिले गाणे आणि हिंदी चित्रपटामधील पहिले गाणे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, 1966 पहिल्या पतीच्या निधनानंतर 3 मुलांचा स्वतःच्या हिमतीवर सांभाळ केला. संगीतकार R.D. बर्मन यांच्याशी विवाह, ज्या जोडीने चित्रपट सृष्टीतील अनेक हिट गाणी दिली. म्हणजे R.D. बर्मन यांच्यासोबत त्यांनी नंतर विवाह केला होता. म्हणजे 2 विवाह त्यांचे झाले होते. 1980मध्ये त्यांनी हा विवाह केला. त्यानंतर उमराव ज्ञान चित्रपटातील गझल गायिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार कशासाठी भेटला होता? तर उमराव ज्ञान या चित्रपटातील गझल गायिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार भेटला होता. म्हणजे यामध्ये आपल्याला 3 प्रश्न महत्त्वाचे वाटतात. मराठीमधला पहिले गाणे, हिंदीमधली पहिले गाणे, त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार उमराव ज्ञान याच्या चित्रपटामधील गझल गायिकेसाठी भेटला होता. त्यानंतर बघा पुढे, 1997मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं आणि हे नामांकन मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला भारतीय होत्या. ग्रॅमीसाठी नामांकन मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय या आशा भोसले होत्या. त्यानंतर चित्रपट सृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने त्या सन्मानित झाल्या होत्या. दादासाहेब फाळके पुरस्कार देखील त्यांना भेटलेला आहे. त्यानंतर तो किती साली भेटला? 2002मध्ये. 2002मध्ये ब्रिटिश ब्रँड कॉर्नर शॉप यासोबत त्यांनी गायलेले गाणे ब्रीमफुल ऑफ आशा हे गाणे विशेष लोकप्रिय झाले होते. ब्रिटिश ब्रँड म्हणजे एक ब्रँडचं नाव आहे कॉर्नर शॉप, यासोबत त्यांनी जे गाणे गायले होते ब्रीमफुल ऑफ आशा या गाण्यासाठी त्या विशेष लोकप्रिय झाल्या होत्या. गायनासोबत फूड रेस्टॉरंट व्यवसायामध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मविभूषण सन्मानाने गौरव. पद्मविभूषण किती साली दिले झाले त्यांना? 2008 साली. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2008 साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. 2011मध्ये 12,000हून अधिक गाणी गायण्याच्या किमया गिनीस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद करण्यात आलेली आहे. म्हणजे 12,000वरून जास्त गाणे त्यांनी गायले होते. यासाठी त्यांना गिनीस अवॉर्ड देण्यात आले होते. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 2021मध्ये महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च सन्मान महाराष्ट्र भूषण हा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. 2021मध्ये महाराष्ट्र भूषण त्यांना भेटलं होतं. 2024मध्ये वयाच्या 51व्या वर्षी जनाई भोसलेसह गायलेले सय्या बिना गाणं यूट्यूबवर हिट झालं होतं. याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस कमी आहे. त्यानंतर 2026मध्ये 93व्या वर्षी उपचारादरम्यान मल्टी ऑर्गन फेल्युअरमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. तर बघा, यावर कोणत्या गोष्टीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात ते बघा.
पहिले म्हणजे त्यांचे पहिले गाणे ते मराठी चित्रपटामधील होते. माझा बाळ या चित्रपटामधील चला चला नऊ बाळा हे त्यांचे पहिले गाणे होते आणि ते मराठीमध्ये होते. त्यानंतर हिंदीमध्ये पहिले गाणं त्यांचे सावन आया होतं आणि ते सुनेरी या चित्रपटामध्ये होतं. त्यानंतर तिसरा प्रश्न, राष्ट्रीय पुरस्कार त्यांना कोणत्या गाण्यासाठी भेटला होता? उमराव ज्ञान चित्रपटातील गझल गायकीसाठी त्यांना हा पुरस्कार भेटला होता. 3 प्रश्न. त्यानंतर चौथा प्रश्न कशावर येऊ शकतो? आंतरराष्ट्रीय ग्रॅमीसाठी नामांकन मिळवणाऱ्या पहिल्या महिला याच्यावर चौथा प्रश्न येऊ शकतो. तर बघा, चित्रपट सृष्टीसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसेच त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मानापैकी पद्मविभूषण 2008 साली दिला याच्यावरही प्रश्न येऊ शकतो आणि 2021 साली त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला याच्यावर त्यांना प्रश्न येऊ शकतो. हे सर्व तुम्ही MPSC राज्यसेवा आणि कंबाईनच्या दृष्टीने यावर प्रश्न येऊ शकतो. त्याबद्दल तुम्ही या प्रश्नावर नोट्स काढून ठेवा आणि यावर 100% प्रश्न येणे अपेक्षित आहे.